नमस्कार मित्रमैत्रिणींनो. चहा, विशेषतः दूध चहा आणि गोड चहा हा भारतीय जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे. पण जेव्हा आपण चहा पिणं बंद करतो किंवा त्याचं प्रमाण खूप कमी करतो, तेव्हा शरीरावर अनेक सकारात्मक बदल दिसू लागतात. आज आपण पाहणार आहोत चहा बंद केल्यामुळे होणारे चांगले बदल. पहिला महत्वाचा बदल, पचनशक्ती सुधारते. चहामध्ये असणारे टॅनिन्स लोह आणि इतर खनिजांचं शोषण कमी करतात. चहा बंद केल्यावर पोट हलकं राहतं, ॲसिडिटी, अपचन, गॅस आणि कब्ज कमी होतात. दुसरा बदल, झोपीची गुणवत्ता वाढते. चहामध्ये कॅफीन असतं, जे झोपेच्या नैसर्गिक चक्रात अडथळा आणतं. चहा सोडल्यानंतर मन शांत राहतं आणि खोल समाधानकारक झोप लागते. तिसरा बदल, नैसर्गिक ऊर्जा वाढते. चहा घेतल्यावर ऊर्जा अचानक वाढते, पण लवकरच कमी होते. चहा बंद केल्यावर शरीर नैसर्गिक ऊर्जा स्रोतांवर अवलंबून राहतं, जसं की योग्य आहार, पाणी, फळे आणि झोप. यामुळे दिवसभर स्थिर ऊर्जा राहते. चौथा बदल, लोह आणि कॅल्शियमचं शोषण सुधारतं. सतत चहा पिल्यामुळे शरीरात लोहाची कमतरता निर्माण होऊ शकते, विशेषतः महिलांमध्ये. चहा सोडल्यानंतर पोषक तत्वांचे शोषण चांगल्या प्रकारे होतं. पाचवा बदल, त्वचेवर सकारात्मक परिणाम होतात. जास्त चहा पिल्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं. त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसते. चहा बंद करून जास्त पाणी आणि फळांचे रस घेतल्यास त्वचा तजेलदार आणि चमकदार दिसते. सहावा बदल, मन शांत आणि आनंदी राहतं. चहा सोडल्यानंतर मेंदूत सेरोटोनिन आणि डोपामाइन संतुलित राहतात. यामुळे मन स्थिर आणि प्रसन्न राहतं. सातवा बदल, दातांचे आरोग्य सुधारते. गोड चहामध्ये साखर आणि कॅलरीज जास्त असतात. चहा कमी केल्याने हृदयावरचा ताण कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. नववा बदल, वजन नियंत्रित राहते. गोड चहा बंद केल्याने अनावश्यक कॅलरीज कमी होतात आणि वजन कमी होण्यास मदत होते. पर्याय म्हणून तुम्ही हर्बल टी, तुळशीचा चहा, आल्याचा चहा, लिंबू पाणी किंवा कोमट पाणी घेऊ शकता. एकूणातच चहा बंद केल्याने शरीराचं संतुलन राहतं, नैसर्गिक ऊर्जा वाढते, त्वचा सुंदर दिसते आणि मन निरोगी राहतं. म्हणूनच हळूहळू चहाचं प्रमाण कमी करा आणि नैसर्गिक पर्यायांचा वापर करा. धन्यवाद.